एक वातावरणात स्टडी करत आहे. आजूबाजूचा परिसर, इथे सर्व पर्सन बसतात, व्यक्ती बसतात. आमच्या सोसायटीमध्ये एक सुंदर असं महादेवांचं मंदिर आहे. आता सोसायटीमध्ये दररोज सकाळी सर्वजण जे योगासाठी येत असतात. मस्तपैकी AC आहे आणि असं एकदम सुंदर असं वातावरणात इथे योगा केला जातो. सोसायटीमध्ये जिम आहे आणि याच्यामध्ये या सोसायटीमध्ये आपण फक्त ओनरसाठी जिम ठेवलेली आहे. काहीतरी वेगळं. जिममध्ये मल्टी जिम बेंच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डंबल्स आहेत. हां या बोला सर. मी दत्तात्रय घालतोय, चेअरमन प्लॅटिनम प्राईड सेक्टर 4 करत तुमच्या उपक्रमामधून सांगत जा. तर सिक्युरिटीसाठी आम्ही ही सिस्टम बायोमेट्रिक सिस्टम केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व मेंबरचे फेस रिडिंग फॉर्म्स आहेत आणि याचा उद्देश एक आहे की अनवॉन्टेड लोक बिल्डिंगमध्ये जाऊ नये आणि ज्यावेळेला तुमच्याकडे व्हिजिटर्स येतात किंवा कोणी पाहुणे येतात त्यावेळेला वॉचमन तुम्हाला कन्फर्म करतो वगैरे तुमच्याकडे आलेले आहेत सोडू का, तुम्ही बोलून आल्यानंतर तो सोडतो, अदरवाईज तो सोडत नाही. बाकी इथे कुरिअर, पेपरवाले, दूधवाले यांना पूर्ण बंदी आहे. फक्त मेडिसिन आणि ज्या काही मेडिकल रिलेटेड टेस्ट आहेत तेवढ्या लोकांना फक्त अलाउड केलेलं इमर्जन्सी सर्व्हिसेस त्याच्या संदर्भात आहे की त्यावेळेला आम्ही लाईट गेलेली असतात तर मला ते दाखवत नाही. ज्यावेळेला तुमचा टँक वरचा फुल असतो त्यावेळेला ग्रीन लाईट जेव्हा हॉटेल 5 मीटर जाते त्यावेळेला हा लागतो आणि ज्यावेळेला पूर्ण एमटी आहे त्यावेळेला हा लागतो आणि ज्यावेळेला हा 5 मीटर पाण्याची लाईन लेवल खाली गेली की ऑटोमॅटिकली मोटर चालू होते ऑटोमॅटिक आणि ती परत पुन्हा टाकी पूर्ण ऑटोमॅटिकवरती तुमचं हे सेन्सर सेन्सर हे ॲप ऑपरेट करतो. सोसायटी केली की नाही हे सगळं आम्ही तुमच्या सोसायटीचा मेंबर आहे करणार की बाहेरून नाही नाही बाहेरून हे एक कंपनी आहे ही एक ह्याच्यामध्ये म्हणजे छोटी कंपनी आहे. काही इलेक्ट्रिक इंजिनियर मुलांनी करंजडेमध्येच आहे प्रसून पाटील म्हणून त्याचे त्यांनी ते काढलेली आहे. पण आधी आपल्याला आम्ही 2 महिने झाले त्याचे रिझल्टसाठी ते सांगितलं. आणि करंजडेचा मेन प्रॉब्लेम काय आहे की पाण्याचं टायमिंग म्हणून फिक्स नाही आहे. कधी रात्री येतं, कधी पहाटे येतं, कधी सकाळी येतं. वॉचमन एकच असल्यामुळे तो कधी कधी झोपला जातो. पाणी आलं तर वर चढलं जातं, जर त्याच्यात दुर्लक्ष झालं येऊन पाणी जातं, टँक मग फुल होत नाही, इश्यूज क्रिएट होतात. त्याच्यामध्ये आता काहीच म्हणजे रोलच नाही आहे. त्यांनी फक्त इकडे जर टाकी भरली की बंद करायचं. हे तेवढंच की ज्यावेळेला पुढची टाकी पूर्ण पाण्याची भरते त्यावेळेला मग कसं होतं की वॉचमन जर नसेल तर ते पाणी भरून वाहतं वेस्टेज. तर याची सिस्टीम अशी आहे की याच्यामध्ये अलार्म आहे, बजर आहे की जेव्हा खालची टाकी पूर्ण भरते त्यावेळेला हा बजर चालू होतो आणि बजर चालू झाल्यानंतर हा ऑफ करायचा बटन आणि तो जाऊन टॉप बंद करतो. म्हणजे तुमचं वाहणारं जे वेस्टेज पाणी आहे ते बंद होऊन जातं. ज्या वेळेला कुठं तुमच्याकडे प्रॉब्लेम येतो लाईट फ्लक्च्युएशन किंवा तुमचं फेस चेंज लो किंवा आणखीन काही जर असे प्रॉब्लेम आले तर त्यावेळेला शॉर्ट सर्किटची शक्यता असते. आणि त्यामुळे काय होतं की रात्री अपरात्री माझ्या घरामध्ये कुठं एलिव्हेटरमध्ये, लिफ्टमध्ये, लॉबीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये पूर्ण MCB सेन्सर सिस्टम आहे ही वेगवेगळी आहे. जसं आता इथे लॉबी आणि मीटर इथं दिलेलं आहे. इथे डिस्ट्रीब्युशन बॉक्स म्हणजे सगळे ऑटोमॅटिक लागते हां हे सगळं ऑटोमॅटिक होतं. ज्यावेळेला काही प्रॉब्लेम येतो आणि आता आग लागण्याची शक्यता आहे त्यावेळेला माझं नाव नफरा मोहम्मदी,
सोसायटीचं नाव आहे ट्रायसिटी लक्झरी सहकारी गृहनिर्माण संस्था. माझ्याकडे पद आहे अध्यक्षपद. आपली सोसायटीच्या माध्यमातून सर्वप्रथम मोठा जो आपण प्रोजेक्ट राबवला तो सौर ऊर्जा प्रकल्प. हे कामोठं आहे ना हे? नाही, हे आपला कांदा खांदापल्ली कॉलनी. सेक्टर 17 आहे. खांदापल्ली सेक्टर 17 आहे. त्याच्यामध्ये आपण सौर ऊर्जेचा मोठा प्रकल्प 70 किलोवॅटचा राबवला आहे आणि आता तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. जो आपला लाईटचा एक इश्यू होता तो सर्वात मोठा आपला निघला आहे. कारण की लाईट बिल लाईट जायच्याचा विषय नाही आहे. आपल्याला जी बिलं यायची ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे 3.5-4 लाखापर्यंत बिलं गेली. मग ते आता आपण लगभग 0 वर पूर्ण टोटली कॉमन एरिया. टोटल 4 लिफ्ट. टोटल हा कॉमन एरियामधलं जे टॉप एरियाची लाईट आपल्या लिफ्ट 4 लिफ्टाचा पॅसेज लाईट पूर्ण जो सोसायटीचं जेवढं कन्झम्पशन आहे लाईटचं तेवढं टोटली कव्हर केलं. वैयक्तिकरित्या सोडून सर्वच नाही नियोजन ते कसं असतं सर, आपण आपली ऊर्जा आपण जनरेशन करतो आणि ती ऊर्जा जनरेशन करून त्यांनी ग्रीड आहे ग्रीडला ती जाते डायरेक्ट MSEDCL ला आणि MSEDCL कडे साठवली जाते ती. आपल्याकडे स्टोरेज नाही ना, आपल्याकडे स्टोरेज करतो नाही. मग तिथून आपण ऊर्जा आता रिसेंटली यूज कोणती करतो त्यांचीच करतो. परंतु जो आपली युनिट आहे जनरेशन युनिट आणि त्यांचे युनिट आपण वापरलेले युनिट घेतलं बायफर्केशन करून जर आपण 1 वर्षाने त्याचा डेटा असतो वर्षाने आपण किती वापरले. जर आपण वापरले जास्त असतील समजा 100 युनिट आपले जळले येस बेनिफिट म्हणजे आता जास्त सर तुम्ही तयार केल्यानंतर तुमचं युनिट कमी वापरला गेला असेल. हो तर मग त्याचं 3 रुपये 28 दर आहे आपल्याला भेटणार सोसायटीला. ते मार्च एंडिंगच्या नंतर त्यांचं येस येस. कारण हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला भारत सरकारकडून 12,60,000 रुपये आपली सबसिडी भेटली. अनुदान भेटली डायरेक्ट आपल्या सोसायटीच्या अकाउंटला सांगितली. त्यामुळे लगभग आपला जो 40 लाखाचा प्रोजेक्ट होता त्यातले 12 लाख त्याच्यातच माहिती. पण याचा सगळा फॉलोअप सोसायटी म्हणून तुम्ही आता आम्ही ॲक्च्युली हा प्रोजेक्ट सध्या EMI स्वरूपातच घेतलेला आहे. त्यामध्ये 100 ऊर्जा कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून केलेला आहे. तर त्यांना आपल्याला महिन्याला आम्ही 1,55,000चं EMI आणि 2 वर्षाचा EMI प्लस 2 वर्ष झाल्यानंतर 2 वर्षामध्ये त्यांचं मेंटेनन्स पूर्ण टोटली 2 वर्षाचा त्याच्यातच इन्क्लुडिंग आहे. इयरली मेंटेनन्स असेल इयरली म्हणजे त्याच्यातच आपण 2 वर्षासाठी तरी सध्या आपल्या त्या EMI मध्येच इन्क्लुडिंग आहे. AMC वगैरे का त्याची काही EMC नंतर 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर EMC लाख रुपये होतं. लाख रुपये तुम्ही जेवढं क्लिनिंग करणार चांगल्या धूळ भरपूर असते त्या धुळीच्या माध्यमातून हे लाईटच्या संदर्भात